कोणीतरी येणार आहे ते देण्यासाठी ते हात महत्वाचे असतात. म्हणून आज या टप्प्यावरती ते जीवन येऊन ठेपलेलं आहे. ठीक आहे, सरांनी सुरुवातीला उल्लेख एका शब्दाचा केला की फक्त कंपनीतून निवृत्ती आहे, जीवनातून नाही. आता खरेदी जीवनाची आज सुरुवात आहे. आणि बऱ्याच वेळा भाऊ मी रिटायर झालेले माणसं जास्त प्रपंच करताना पाहिजे. आता अनेक पोलीस असेल, शिक्षक असेल, इतका त्यांना प्रपंचाचा छंद लागतो. शेतीच घेतले, काय करते सांगायचं नाही. आता तू कोणाचं प्रमाण पहा, मरो टेकले शरीर आणि पाया खोदून बांधली शिखर. आता कंपनी रिटायर केलं म्हणजे ती स्वाभिमानच करते की बाबा आता शरीर साथ देत नाही. कारण की 60च्या नंतर साठी बुद्धी नाठी, बरोबर आहे का नाही. तुझे हाती येईल काठी, चाव वेला भाकर ओठी आणि स्त्री वसवणी लागे पाठी. कोणाचं प्रमाण 60 वर्षानंतर दिसत नाही, डोळ्याला पायामध्ये शक्ती राहत नाही, हातामध्ये ती ताकद राहील, कानाने ऐकू येत नाही. आपण म्हणलो चला कीर्तनाला, ते म्हणजे कीर्तनालाच आलो असं पंचायत होती. आणि नंतर मग ते लोक आमच्या सगळं यात्रेला येतात, दिंडीला येतात. आलेल्यांची पंचायत, ज्याच्यासोबत आले त्यांची पंचायत, आणि ज्याच्या दिल्लीत गेले त्यांची सुद्धा पंचायत, आणि ज्याच्या रावटीने त्यांची सुद्धा पंचायत. कशामुळं? कानाला ऐकू येत नाही, डोळ्याला दिसत नाही, हाताने काही करता येत नाही, पायाने चालता येत नाही. नंतर ही माणसं प्रपंच फार नेटाने करतात. म्हणून आधी प्रपंच करावा नेटका. आणि ज्याचा प्रपंच, शास्त्र सांगतात ज्याचा प्रपंच चांगला आहे ना त्याचा परमार्थ चांगला होतो. मला वाटतं आज त्यांचा परमार्थ जो चांगला आहे, जो सुंदर आहे, स्वच्छ आहे, त्याचं एकच कारण प्रपंच चांगला आहे. म्हणजे प्रपंच चांगला असेल तर संसार परमार्थ होतो. या प्रकारे कधी दोन्ही घडत नाही. काय तुपाचं प्रमाणे बघा, दोन्ही पेवावरी ठेवू जात आहात, होय अपघात शेलात. काय अन्नामध्ये काही तांदूळ पडलेले होते, त्या चिमणीने एक दाणा उचलला आणि उडण्यासाठी तयार झाली, तर त्याच्यामध्ये डाळीचा दाणा दिसला. तिने विचार केला दोन्ही जर एकत्र घेतले तर अजून कुटुंबासाठी तेवढी मदत होईल. मग तिने ते डाळीचा दाणा उचलण्यासाठी चोंच उघडली, तांदळाचा दाणा खाली पडला. नंतर तांदळाचा दाणा घेण्यासाठी डाळीचा दाणा, दोन्ही घडत नाहीत. आणि मला वाटतं ज्या दिवशी या दोन्हीचा संगम होईल ते जीवन खरं धन्यत राहतं. बऱ्याच वेळा काय होते, परमार्थ करणाऱ्या माणसाची प्रपंचामध्ये पडझड होते. मग प्रपंच चांगला होतो तर परमार्थ चांगला, आणि प्रपंच जर चांगला असेल तर परमार्थ चांगला होतो. मला वाटतं आज तो त्यांचा परमार्थ आज जे आहे व्यवस्थित, याचा अर्थ तो प्रपंच चांगला. आणि खरं त्यांचा प्रपंच चांगला आहे. दोन मुली आहेत, मुलगा आहे, सुना आहेत, जावई आहेत, पत्नी आहेत, सुंदर आणि संपूर्ण आध्यात्मिक पारमार्थिक वातावरण आहे. का त्यांच्या मंडळीत त्यांनी अनेक वेळा माझा आणि त्यांचा यात्रेच्या माध्यमातून घरगुती संबंध आहे. म्हणजे जेवढ्या परमार्थासाठी जे पोषक वातावरण आपण जे म्हणतो ना घरामध्ये लागतं, ते फार महत्वाचं. बरोबर मामा, नाही तर